लहान मुलामध्ये जेव्हा जुलाब होतात तेव्हा बऱ्याच पालकांचे प्रश्न असतात की बाळाला आपण जुलाब होत आहे तर दूध देऊ शकतो का, किंवा काय खायला द्यावे व काय खायला देऊ नये. WHO रिकमेंडेड ORS म्हणजे घेऊ शकतो. तसेच स्तनपान चालू ठेवा, स्वच्छ पाणी, भाताची पेज, डाळीचं पाणी, भाज्यांचे सूप, तसेच शहाळ्याचं पाणी हे आपण घेऊ शकतो. काय देऊ नये तर जास्त साखर असलेले पदार्थ किंवा पेय, ग्लुकोजचे पाणी, कार्बोनेटेड कोल्ड ड्रिंक्स, फळांचा ज्यूस, कारण हे जास्त साखर असलेले पदार्थ जुलाब होत असताना दिले तर ते पाणी जास्त शोषून घेतात आणि डायरिया किंवा डिहायड्रेशनचं प्रमाण वाढून शरीरातील क्षारांचं असंतुलन होऊ शकतं. तसेच कॅफेनयुक्त पदार्थ, रस्त्यावरील उघडे अन्न आणि रेडीमेड स्नॅक्स म्हणजेच चिप्स, कुरकुरे यात क्षारांचे प्रमाण जास्त असल्यामुळे शरीरातील क्षारांचं असंतुलन होतं. त्यामुळे हे पदार्थ खायचे टाळा. दूध द्यावे की नाही तर जुलाब होत असताना आपण 6 महिन्याखालील बाळांना स्तनपान चालू ठेवा. तसेच 6 महिन्यावरील बाळांसाठी स्तनपान आणि भाताची पेज, तसेच डाळीचं पाणी किंवा भाताची दुधातील खीर हे एकदम पोषक आहार आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे हँडवॉश. स्वयंपाक करताना, बाळाला पाजताना, टॉयलेटला जाऊन आल्यानंतर किंवा बाळाची शी धुतल्यानंतर आपले हात साबणाने स्वच्छ धुतले पाहिजेत. जुलाब होत असताना लहान मुलांची उपासमार करू नका. थोड्या थोड्या वेळाने घरी शिजवलेले स्वच्छ अन्न देऊ शकता. काही वेळा लॅक्टोज इंटॉलरन्समुळे दुधातील लॅक्टोज हा पदार्थ पचत नाही आणि त्यामुळे अशा मुलांना सतत जुलाब होत असतात. अशा वेळेस डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्या आणि वेळेवरच त्याचा उपचार घ्या.